अॅट्रॉसिटीज ऍक्ट हा गोरगरीब मागासवर्गीय जनतेसाठी एक शस्त्र होतं, तलवार होती. या ऍक्टच्या भीतीमुळे जातीवादी लोक तर आम्हा लोकांवर अन्याय अत्याचार करायला 4 वेळा विचार करत असतात. आजपर्यंत अनेक पक्ष संघटनांनी मोर्चे केले, आंदोलनं केली, अॅट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करावा म्हणून आंदोलन केले. कोपर्डीच्या बलात्कार आणि खून प्रकरणानंतर जे मराठा समाजाची क्रांतिकारी मोर्चे निघाले, गिरीश बुकात नोंद झालेले मोर्चे निघाले, त्या सर्व 58 मोर्चाची पहिली मागणी होती की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करावा. अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करायची मागणी करत सुरूच आहे. परंतु आजही महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टची इमानदारीनं प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली जात नाही. एक तर गुन्हा नोंदवला जात नाही, नोंदवला तर फिर्यादीवर दुसरा खोटा गुन्हा दाखल केला जातो. माझं घड्याळ चोरलं, अंगठी चोरली, पाकिट मारलं, त्याच्यावर दरोड्याची केस टाकली जाते. अशा पद्धतीनं अॅट्रॉसिटी ऍक्टला विरोध करणं, त्याची अंमलबजावणी करणं, अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निकाल दिलाय. त्या खंडपीठाचे न्यायमूर्ती आहेत माननीय विनय जोशी साहेब. विनय जोशी साहेबांच्या बेंचला निकाल दिला आहे की ज्या अस्पृश्यांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला आहे, त्या धर्मांतरित बौद्धांना अॅट्रॉसिटीज ऍक्टचं संरक्षण मिळणार नाही, त्याचा लाभ मिळणार नाही. हा अत्यंत चुकीचा, अत्यंत अनैसर्गिक, अत्यंत अन्यायकारक हा विनय जोशी, न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाचा निकाल आहे. मी त्या नागपूर हायकोर्टाच्या निकालाचा निषेध करतो, दुःख व्यक्त करतो आणि हा अन्यायकारक निवाडा वर हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या संपूर्ण बेंचनं याचा पुनर्विचार करावा, अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मागणी करत आहे. मला आपल्याला विचारायचं आहे, धर्मांतराचे पूर्वाश्रमीचा महार धर्मांतरानंतर बौद्ध झाला आणि त्यामुळे त्याला संरक्षण, अॅट्रॉसिटी ऍक्टचं संरक्षण मिळणार नाही, कोणत्या न्यायात बसतं? परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा धम्म घेऊन आमच्यावर नव्हे, या देशावर उपकार केले आहेत. या देशातल्या बहुसंख्यक असलेल्या अस्पृश्य समाजावर उपकार केलेले आहेत. या देशातल्या हिंदू समाजावर उपकार केले आहेत. कल्पना करा, जर बाबासाहेब मुसलमान झाले असते, कुणाची हिंमत असते आमच्यावर अत्याचार करायची? जो निजाम बाबासाहेबांच्या पाया पडत होता, जो निजाम बाबासाहेबांच्या मागे फिरत होता, बाबासाहेब मुसलमान धर्मात या, आम्ही तुम्हाला हे देऊ, ते देऊ, अमुक करू, तमुक करू. बाबासाहेबांनी निजामाची ऑफर नाकारली, ठोकर मारली. शीख धर्मगुरू बाबासाहेबांना भेटले आणि सांगितलं की बाबासाहेब तुम्ही शीख धर्मात या. शीख धर्मात जर गेलो असतो तर माझ्या हातात तलवार असते आणि कमरेला कृपाण असतं. आम्ही कशाला विनय जोशी तुमच्या न्यायालयात अॅट्रॉसिटीची गारणं घेऊन आलो असतो? आम्ही ख्रिश्चन झालो असतो. संपूर्ण जगातला ख्रिश्चन देश आणि ख्रिश्चन म्हणून आमच्या पाठीसाठी धावून आलो असतो. बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म घेतला नाही, शीख धर्म घेतला नाही, मुसलमान धर्म घेतला नाही. आणि जो धर्म या देशात जन्माला आला, सिद्धार्थ गौतम बुद्ध हा क्षत्रिय समाजाचा, क्षत्रिय जातीचा राजा, ज्याने बुद्ध धर्माची स्थापना या देशात केली, तो धर्म या देशाच्या मातीशी, या देशाच्या संस्कृतीशी एकरूप झालेला, तो धर्म घेऊन परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर, या देशाच्या हिंदू लोकांवर उपकार केले. आज त्यात बाबासाहेबांच्या अनुयायाने अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये बघण्याचं काम करताय. आरक्षणाची वर्गवारी करून एकटा महार आणि अस्पृश्य पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बौद्धांना एकटं पाडण्याचं काम करत आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टच्या मध्ये चर्मकार समाजाला, मातंग समाजाला, आमच्या इतर समाजाला संरक्षण मिळेल. फक्त पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा धर्मांतरित बौद्धाला बाजूला ठेवण्यासाठी हे कोर्टाचं कारस्थान आहे. त्या कोर्टाचा आम्ही निषेध करतो आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण बेंचमध्ये याची पुनर्विचार व्हावा, अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर
समाज कल्याण खातं जे गोरगरीब मागासवर्गीय एससी आणि एसटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक सामाजिक उत्थानासाठी करायचं खातं आहे. परंतु काल परवा जे अजित पवार साहेबांनी 25-26 सालाचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि समाज कल्याण खात्याचे 7,500 कोटी रुपये इतरत्र वळवले. आणि ते कुठे वळवले तर लाडक्या बहिणीच्या साठी 4,500 कोटी दिले. पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी 3,000 कोटी दिले. लाडक्या बहिणीची योजना अत्यंत चांगली आहे. आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला विरोध नाही. लाडकी बहीण आपल्या सर्वांची बहीण आहे. एकट्या संजय शिरसाटची बहीण नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाची बहीण आहे. एकट्या संजय शिरसाटच्या खात्यातून का पैसे घेतात? लाडक्या बहिणीला जर पैसे कमी पडत असतील, पैशासाठी योजना बंद पडत असेल तर फडणवीस साहेब आम्हाला तुमची विनंती आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या ताटातला हिसकावून नका. संपूर्ण मंत्रिमंडळाचे जे खाते आहे त्या प्रत्येक खात्यातून तुम्ही पैसे जमा करा. लाडक्या बहिणीसाठी कर्ज उभारा, कर्ज घ्या, रोखे उभारा, रोख्यातून पैसे जमा करा. पण समाज कल्याण खात्याच्या पैशाला हात लावू नका असं मी आवाहन आपल्या माध्यमातून करत आहे. मागे आमचे मित्र चंद्रकांत धांडोरे समाज कल्याण मंत्री असताना याच अजितदादांनी 450 कोटी रुपये कृष्णा खोरे प्रकल्पाला घेतले होते. राजकुमार बडोले समाज कल्याण मंत्री असताना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन येथील घर विकत घेण्यासाठी 7.5 कोटी रुपये दिले. तेव्हा देखील आम्ही त्यांना विरोध केला होता. अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी करावायचा पैसा बाबासाहेबांच्या लंडन येथील घराला वापरतायत. बाबासाहेबांच्या लंडनच्या घराचा आमचा काय संबंध आहे? आम्ही तिथे जाणार आहोत, आम्ही तिथे राहणार आहोत. अशा पद्धतीनं अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी खर्च करायचा पैसा अन्यत्र वळवण्याचं काम जे सुरू आहे. मी फडणवीस साहेबांना परवा मी महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटांना भेटलो. त्यांना विनंती केली की त्यांनी मला 26 जानेवारीचं अधिवेशन 26 मार्चचं अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग घेतो. आमची एकच मागणी आहे, योजनेला आमचा विरोध नाही, परंतु एकटा समाज कल्याण खात्याचा पैसा आपण घेऊ नये. आणि आपल्या माध्यमातून तिसरा एक महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडू इच्छित आहे. नरेंद्र मोदी अत्यंत जगात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अनेक प्रकारे त्यांचा सत्कार सन्मान केला जातो. मागच्या 7-8 महिन्यापूर्वी त्यांना पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या नावाचा सत्कार केला. युनोमध्ये त्यांचा सत्कार झाला, परदेशात त्यांची सत्कार होता. नरेंद्र मोदीचा सत्कार करण्याची अनेक कारण असते. त्यातलं सर्वात मोठं एक कारण आहे भारत स्वच्छ भारत अभियान. नरेंद्र मोदीने घराघरामध्ये शौचालयाची योजना आणली, घराघरामध्ये पाण्याच्या योजना आणल्या. स्वतः नरेंद्र मोदी हातामध्ये झाडू घेऊन रस्ते साफ करतात. नरेंद्र मोदीने सफाई कामगाराचे पायाला धुवून पाणी पूजन केलेलं आहे. नरेंद्र मोदीच्या अंतःकरणामध्ये सफाई कामगारांविषयी प्रचंड कृतज्ञता आहे. आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सफाई कामगारांचे ग्रँड अँबॅसेडर होते. ते देखील सफारी घालून हातामध्ये झाडू घेऊन मुंबईचे रस्ते साफ करत होते. मी नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे. परंतु जो सफाई कामगार महापालिकेमध्ये सोलापूर परवा मी कोल्हापूरला होतो, सफाई कामगार म्हणून आज ठेकेदारीकडे काम करत आहे. सोलापूर नगरपालिकेचा सफाई कामगार हा ठेकेदाराकडे कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टरकडे कंत्राटी पद्धतीनं काम करतो. आमची छोटीशी मागणी आहे, ठेकेदार कंत्राट पद्धतीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांचं वेतन त्याच्या बँकेत जमा करा.
त्या नरेंद्र मोदीने देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नावाने खाते खोलले, झिरो बजेटवर खाते खोललेलं आहे. आणि जे खोललेल्या खात्याला त्याचा पगार द्या ना. पगार जर दिला तर जो मधला कंत्राटदार आहे ना, जो अधिकारी आहे ना, जे राजकारणी लोक आहेत ना, ज्यांच्या नातेवाईकांनी सोयऱ्यादारांनी महानगरपालिकेचे ठेके घेतलेले आहेत, तुमच्या सोलापूरच्या ठेकेदारांचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. आमची तीच मागणी आहे की सफाई ठेके महानगरपालिकेतली ठेकेदारी कंत्राटी पद्धत नष्ट झाली पाहिजे. सफाई कामगार हा महानगरपालिकेचा नोकर असला पाहिजे, पुन्हा ठेकेदाराचा कंत्राटदाराचा नोकर असता कामा नये. आणि म्हणून या सर्व ठेकेवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना सोलापूर पालिकेने कायम स्वरूपात समाविष्ट करून घ्यावं, ही आमची आजच्या माध्यमातून मागणी आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की पंतप्रधान आणि महाराष्ट्राचं सरकार, नरेंद्र मोदीचं स्वप्न आहे स्वच्छ भारत अभियान. नरेंद्र मोदीने सांगितलं की जगामध्ये करोनामध्ये लोक मिळतील, भारतामध्ये जर मरणारे लोक जर कमी असतील, नरेंद्र मोदी म्हणतात की ते फक्त स्वच्छता अभियानामुळे. आपण सर्व करोना काळामध्ये घरामध्ये दडपून बसलो होतो, पण सफाई कामगार तोंडाला रुमाल बांधून सकाळी 6 वाजता हे शहर स्वच्छ करा अभियान. जो सफाई कामगार आपले जीव धोक्यात घालून शहराचं देशाचं आरोग्य रक्षणाचं काम करतो, त्या सफाई कामगारांना न्याय देतील असं मला विश्वास वाटतो. अशा पद्धतीनं त्या संपूर्ण प्रश्नाची चर्चा करण्यासाठी, याची आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि जाता जाता सोलापूरच्या आमच्या मित्रांची भेट घेण्यासाठी आपण इथं आलो होतो. आपलं सर्वांची भेट झाली, मला खूप आनंद झाला. आणि आपण जर काही प्रश्न शंका असतील त्याचं निरासन करण्याचा मी प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी हजारो दुपारगुडे सारखे हजारो कार्यकर्ते आपलं आयुष्य बर्बाद केलंय. मी 55 वर्ष चळवळीत काम करतोय. तारुण्यातलं अख्खं तारुण्य या चळवळीत बर्बाद केलंय. बाबासाहेबांच्या विचाराची चळवळ जिवंत ठेवणं यात मुठभर लोक काम करत. आपल्या अंतःकरणात बाबासाहेबांच्या विषयी आदर असेल, सन्मान असेल, अजून काही भावना असेल, पण जयंतीच्या निमित्तानं, जयंतीच्या मध्ये त्याच्यावर भाष्य करणं, माझ्या बापाचा जन्म मी कसाही साजरा, आणि तो करताना माझी एक नैतिक जबाबदारी आहे. माझ्या बापाच्या विचाराची विसंगत काही होता का? तर फार मोठं काम आहे. आता मी परवा महाडला गेलो होतो. 100 वर्ष होते पुढच्या वर्षी. आम्ही फक्त महाड चौदार जाळायचाच बोलतोय. अरे पण 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळलेला विसरलो आणि चौदार तळ्याच्या पाण्याला घेऊन बसलो. काय सांगतो माहितीये? बाबासाहेबांनी चौदार तळ ओपन खुलं केलं, मानव जातीवर उपकार केले. परवा 2 मार्चला नाशिकला गेलो, काळाराम मंदिराला. बाबासाहेबांनी काळारामाचं मंदिर खुलं केलं, बाबासाहेबांचं कृतज्ञता व्यक्त केली. अरे बाबासाहेबांना बघून काळाराम मंदिर बंद केलं. आणि सर्वात वाईट गोष्ट अशी वाटते मित्र, 5.5 वर्ष नाशिकचा काळाराम मंदिर कुलपात होता. बाबासाहेबांच्या डोक्यावर दगड फेकण्यात आला, बाबासाहेबांच्या कपाळातून रक्त आलं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड जायबंदी झाले. 5.5 वर्ष काळारामाचं मंदिर उघडलं नाही. आणि आमचे नेते रामदास आठवले, देशाचे समाज कल्याण मंत्री, काल 2 मार्चला काळारामाच्या मंदिरात दर्शनाला गेले. तुम्ही सोलापूरचं बोलताय, जयंती काय हो? बाबासाहेबांच्या विचारांची विटंबना सुरू आहे. 3 आमदार म्हणाले की महाराष्ट्र सरकार म्हणतं की महार सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढले, महाराणी गद्दारी केली, पेशवाई नष्ट केली. मी सांगितलं खबरदार, ज्या पेशवाईने गळ्यात मडकाने कमरेला झाडू बांधला होता ना, त्याचा नायनाट करण्यासाठी आम्ही काय करू शकतो? वेळ प्रसंगी आम्ही सैतानाची मैत्री करू, वेळ प्रसंगी आम्ही माणुसकीच्या दुश्मनाची मैत्री करू. आमच्या अधिकाराला, आमच्या अपमानाला आम्ही सहन करणार. हे तर दाखवून दिलं 500 महाराणी. आणि जर तुम्ही म्हणता 500 महाराणी
पेशवाई नष्ट केली, ब्रिटिशांना मदत केली, मग शाहू महाराजांनी काय आम्हाला उपकार केले? कारण आमची लढाईला शाहू महाराजांचं देखील सहकार्य असेल, महत्व असेल. शाहू महाराजांची कमी खेळ नाही केला. आणि यामुळे जयंतीच्या निमित्ताने म्हणा बाबासाहेबांच्या लढ्याची चळवळीचं विटंबना सुरू आहे. आणि म्हणून मी स्वतः गेल्या काही दिवसापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याची पुनर्चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. काळारामाचा सत्याग्रह जर झाला नसता बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले असते. काळारामाचा सत्याग्रह झाला नसता बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा देखील घेतली नसती. काळारामाचा सत्याग्रह झाला नसता तर स्वतंत्र मतदारसंघ देखील मिळाला नसता काळारामाच्या सत्याग्रह. आणि बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 20 मार्च 20 साली महाडला आले, आले, मुक्कामी होते, तेच मग सांगितलेलं दादासाहेब इनामदार यांनी त्यांना सिद्धनाथ महाराज आणि त्या भीमा कोरेगावच्या लढाईचं वर्णन केलं. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 सालामध्ये भीमा कोरेगावला गेले. बाबासाहेब भीमा कोरेगावला गेले, भाषण केलं नाही, लेख नाही लिहिला, संदेश नाही दिला. बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला जाऊन फक्त सलामी ठेवली, सॅल्यूट केला. ब्रिटिश पंतप्रधान सर पंचम जॉर्ज बादशाहला जेव्हा कळालं की 500 सैनिकांनी 28,000 सैनिकांचे मुडदे पाडले, 25 जॉर्ज बादशाह बोलले कसं शक्य आहे? ते देखील आले आणि त्यांनी सांगितलं ही जगातल्या गाजलेल्या लढाई आहे, त्यापैकी एक लढाई आहे. यांच्या स्मरणार्थ स्तंभ उभा करा. तो स्तंभ ब्रिटिशांनी उभा केला. तो स्तंभ भारताच्या महार बटालियनचा मोनो आहे. महार बटालियनच्या खांद्यावर तो भीमा कोरेगावचा स्तंभ आहे. अशा प्रकारे भीमा कोरेगाव असो, चौदार तळा असो, याला विडंबन करण्याचं, विकृत करण्याचं काम सुरू आहे. आणि आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की विडंबन थांबवणं फार आवश्यक आहे. आणि मला सोलापूरच्या जयंतीविषयी मला खूप अभिमान आहे. मी 10 मिनिटापूर्वी बोललो, या 14 एप्रिलला मी येणार आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत चर्चा न करता त्या आपण सर्वांनी एकमेकाला समजावून सांगितलं. सोलापूर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. बाबासाहेबांच्या बऱ्याच आठवणी सोलापूरशी निगडीत आहेत. सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्याची परंपरा शान शाबूत राखतील अशी माझी सोलापूर वासियांच्याकडून. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.